कस काय मंडळी, कसं नियोजन. आपल्याला बांधायचं होतं शेड म्हणून टाकली रेड आणि डायरेक्ट खंतोड घेऊन बिलगले ना दाजी. डायरेक्ट आता खतरनाक विषय करून ते पण खड्डे खांदायला. ते तिकडे दुसरे दाजी होते बरं का. दाजीन ते स्वतः कारागीर हे. पण कसं आहे ना, आपलं शेड चालू आहे ते म्हणे तो शेड आहे ना, मग तूच दगड भर. म्हणून तर आपल्याला 3 डायरेक्ट दगड भरायची ड्युटी दिली होती. म्हणजे कसं विषय खतरनाक मध्ये असतोय. कोणाला जर दगड भरायचे असले ना, जेशी बोला वाटलं असतं, पण मला काय फोन नका करू. कारण इकडं दगड भरायलाच पार जिरली माझी बर का. खपाक उचललं गमिलं निलं डायरेक्ट वाचायला. म्हणजे जिडं खड्डे आहे ना त्याला लागतच राहते बरं का दगड. म्हणजे कसं डायरेक्ट व्यवस्थित कार्यक्रम आहे. कसं ते पण दणक्यात. इकडं दाजीन त्यांचं चालू होतं आता खिळे वेल्डिंग करायचं त्यांचं काम. दाजी स्वतः कारागिरी म्हणल्यावर आता त्यांना दिलं होतं आपण काम. त्यांना म्हणलो रामरामानं आपल्याला होतं काम. आपल्याला डायरेक्ट काम होतं ते पण सिमेंट व्हायचं. म्हणजे डायरेक्ट दगडातून निसटला डायरेक्ट सिमेंटात पाडला. इकडं आज डायरेक्ट आपल्या कामाची क्वालिटी चेक करीत होती. मी स्वतःच मला गवंडीची पदवी दिली डायरेक्ट माल का लावला. इकडं दुसरी का दाजी डायरेक्ट आता खड्डे खंदित होते. मग काय इथं डायरेक्ट आता बाबा ते दगड रचित होते. इकडं आपला दाजी चालू होता डायरेक्ट लेवल पाहिजे काम. वेल्डिंग मुळे सकाळी जसे चष्मा घाली त्यांनी संध्याकाळ काढतेच नाही डोळ्यातून. इकडे दाजीला म्हणला तुम्ही आता कालवा काही टेन्शन नका घेऊ. मग काय हे म्हणताच डायरेक्ट आता सगळेच अँगल आता उभे करून झाले होते. म्हणजे कसं विषय खतरनाक असतो. इकडं आता दाजींच चालू होते ते पण वलपारायचं काम. दुसरे का आपले बाबा म्हणजे त्याच वाल्यात नटा बसा द्या नाही ची शंका दूर करीत होती. मग काय घेतल्या अँगल आणि मग काय दाजी ते जोडीत होते बरं का. इकडं आता चष्मा घालून दानक्यात काम चालू होतं. ते पण दोन्ही दाजी बाबांचं यांचं. इकडं आता आपण स्वतः पाट्या डायरेक्ट आता ट्रॅक्टरच्या टपावर चढले आणि आता दोन्ही दाजी खाली आणि बाबा लावून राहिला आता नट बोल्ट. टप फाटलं तरी चालेल पण वरच चढायचं. अजिबात नाही नाद करायचं. हे दाजी तर दररोजचं आहे म्हणून त्यांना काय वाटत नाही. पण इकडे आमचेच फाटू जितके जितके होलं पाडायचे तितके तितके आता वर येऊनच पाडून घेतली. आता शेवट आलं बरं का. आता पत्रे ठोकायचं काम. काही झालं तर काय ना सुरक्षा कवच बरं आहे. इकडं आता डायरेक्ट कारागिरांनी मी वर आलो. मी घेतलं होतं बसून पण आता त्यांचं चालू होतं बरं का. पत्रे एकामेकाला जोडायचं काम. त्यांचा नंबर पण मी आता देणार आहे. तर तुम्ही ना यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला ही चाळी शेड किंवा ढोरागुरांची व्यवस्था तर यांना कॉन्टॅक्ट नक्की करून पहा. त्यांचं चालू होतं आता पत्रे द्यायचं काम. वर येऊन फक्त एवढंच काम होतं. फक्त खालचे पत्रे वर घ्यायचं. तिकडं त्यांचं चालू होतं आता स्क्रू मारायचं काम. आणि दुसरी काम मी साजूक आहे ना जे पत्रे ठोकेल होते ना त्याच पत्र्यावर डायरेक्ट कल्टी मारून झोपून घेतलं. म्हणजे स्वतःच असं डायरेक्ट म्हणजे पत्र्यावरच उताना तडक पडेल होतं. म्हणलं का आता खाली उतरायचं नाही वरच झोपून घ्यावा. दुसरी का आपली छोटी काय म्हणती ते नक्की पा. कोणाला यायचं वर तुला का? अमेझिंग. पुऱ्या खानदानातील सगळ्यात